नमस्कार, मी आशा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनेलवरती. मी ते 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलं होतं धुवून आणि 1/2 किलो उडदाची डाळ घेतलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि संध्याकाळी भिजू घातलं होतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बनवायला काढलं आहे. पीठ पण छान भिजलं आहे आणि मी सकाळी वाटून घेतलं होतं पीठ मिक्सरला. आणि खायचा सोडा घालायचा आहे आपल्याला. ह्यात सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. इडली आपल्याला बनवायची असली तर आज संध्याकाळी भिजू घातलं तर उद्या संध्याकाळी त्याचं पीठ छान भिजून तयार होतं बॅटर इडलीचं. खूप छान लागते इडली असं भिजू टाकून केल्यानंतर. छान मिक्स झाला आहे सोडा आणि यातच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मी 2 चमचे घातला आहे. सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 मिनिट भिजू टाकायचं आहे सोडा आणि मीठ घालून. नंतर इडली पात्राला तेल लावून सगळीकडे तेल लावून आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ सर्व इडलीच्या पात्रामध्ये घालायचं आहे आणि सर्व घातलं आहे मी. आता पात्रामध्ये थोडं पाणी ठेवलं आहे अर्धा तांब्या आणि सर्व हे पात्र भरलेले मी पात्रात ठेवलं आहे आणि वरी झाकून ठेवून उकडण्यासाठी 7-8 मिनिट ठेवलं आहे. खूप छान शिजले आहेत इडली. स्पंची पण झाले आहेत. एकदम मऊ आणि लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र झाले आहेत. रेशन तांदळाचे खूप छान झाले आहेत इडली. असं नक्की एकदा करून पहा. स्पंची पण झाले आहेत. आणि मी सांबर आमटी बनवला आहे आणि नारळाची चटणी बनवला आहे. इडली सोबत खूप छान लागते सांबर आमटी आणि चटणी नारळाची. पुदिना घालून बनवला आहे. असं नक्की एकदा करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.